नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत, ते म्हणजे रोबोट बनला माझा चांगला मित्र. तर चला मग घेऊया जाणून. एक छोटंसे गाव होते. ते गाव खूप सुंदर होतं. त्या गावामध्ये आर्यन नावाचा एक मुलगा राहत होता. तो रोज शाळेत जायचा, परंतु त्याच्याशी वर्गातली कोणीच मुले बोलत नसत. त्याच्याशी सोबत कोणीच खेळत नसे. शाळेच्या मैदानात सर्व मुले एकमेकांसोबत खेळतात, परंतु तो एकटाच असायचा. घरी गेल्यास पण तो घराच्या खिडकीमध्ये बसून विचार करायचा की माझ्यासोबत कोणीच का खेळत नसे, माझ्यासोबत असे सगळे का वागतात. पण एका दिवशी त्याच्या घराच्या दरवाजाची बेल वाजते आणि मग तो म्हणतो, कोण आले असेल, चला तर बघूया तर आधी. मग तो दरवाजाकडे जातो आणि दरवाजा उघडून बघायला जातो. तर दरवाजा उघडताच त्याला दिसते तर काय, तर एक छोटासा बॉक्स दिसतो त्याला. आणि तो बॉक्स म्हणून तो हळूहळू उघडायला जातो. तर त्यातून एक निळा प्रकाश येतो आणि तो निळा प्रकाश बघून तो आश्चर्यचकित होतो. मोबाईलमध्ये तो त्याचे स्क्रीन रेकॉर्ड करतो. मग तो ठरवतो की चला आपण बघूया यात आहे तरी काय. मग तो निळा प्रकाश पूर्ण बाहेर येताच त्यातून एक छोटासा क्यूटसा निळे डोळे चमचमणारा एक बोलणारा रोबोट असतो, जो हळूहळू बॉक्समधून बाहेर येतो. मग तो आर्यनला म्हणतो, हॅलो आर्यन, हाव आर यू? मी तुझा मित्र आहे, घाबरू नकोस, मी तुला प्रत्येक गोष्टीत मदत करेन. मग रोबोट आणि ते हळूहळू चांगल्या गोष्टी शिकायला लागतात. मग ते अभ्यास करू लागतात एकत्र. रोबोट त्याचा एक चांगला सवंगडी होतो. तो विज्ञानाचे प्रयोग देखील करू लागतो आणि दोघे त्या प्रयोगाचा, प्रत्येक गोष्टीचा खूप आनंद घेतात. रोबोट त्याच्यासोबत डान्स करायला लागतो. तो रोज मज्जा मस्ती करतो. तो डान्स करत करत एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलेले असतात. मग रोबोट सोबत तो असे चित्र काढायला लागतो की ती चित्र जिवंत होतात. मग तो त्यांचा खूप आनंद घेतो. आर्यनला खूप मजा येते. मग आर्यनच्या खांद्यावर हात ठेवताच त्याच्या शरीरामध्ये एक नवी ऊर्जा, जसं की जादू पिक्चरमध्ये जादूने क्रिशच्या डोक्यामध्ये सोडलेली, अगदी तसं. मग रोबोट खुश होतो आणि हुशार तर झालेला, तो सगळ्या प्रश्नांची पटापट उत्तर देतो. सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण एके दिवशी काय होतं ना, की रोबोटची शक्ती कमकुवत व्हायला लागते. रोबोटची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. मग तो खूप कमकुवत झालेला असतानाच एके दिवशी त्याचे मित्र येतात आणि मग ते म्हणतात, चल आर्यन आपण खेळायला जाऊ. जे मित्र त्याच्याशी कधी बोलतही नव्हते ते त्याच्यासोबत आज खेळायला सुद्धा आले. पण रोबोटचे दुःख आर्यनला खूप जास्त झाले होते आणि तो रडत होता. तो म्हणत होता, का सोडून चालला असतो मला? तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस. जरी मला सगळे चांगले मित्र मिळाले असले तरी तूच माझा पहिला मित्र आहेस. मग रोबोट कायमचे डोळे बंद करतो. मग रोबोटने त्याला सांगितल्याप्रमाणे सगळे मित्र त्याचे इतके चांगले मित्र बनतात की वर्गातील त्याला सगळे त्याच्याशी खूप चांगलं वागतात. सगळे आनंदाने खेळू लागतात. मग एके दिवशी आर्यन एकटा असताना तो आभाळाकडे बघतो आणि थँक्यू रोबो असं म्हणतो. कारण रोबोटमुळेच त्याला सगळे मित्र मिळालेले असतात. सगळं काही त्याच्या आयुष्यात, त्याच्या जीवनात सगळं काही चांगलं झालेलं असतं. जर तुम्हाला हे शिकायला मिळालं की तंत्रज्ञान योग्य वापरलं तर ते आपल्याला आनंदी आणि मजबूत बनवतं. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला कमेंटमध्ये नक्की विसरू सांगा. नका. लाईक करा, थँक्स फॉर शेअर करा, वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.